श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मला काही बाहेर जायचं असलं आणि गडबड होणार असेल तर ही दोघं बाप लेक मला कामात मदत करतात. सगळ्यांनी एक एक काम उचललं तर घरच्या बाईचा थोडा ताप कमी होतो. रात्री उशीर झाल्यामुळे पालेभाज्या आणलेल्या ठेवायच्या राहिल्या होत्या, म्हणून हे दोघं भरून ठेवत होते. आठवड्यातून एकदा फ्रीज स्वच्छ केलंच पाहिजे. फक्त त्यात सामान भरत राहिलं तर फ्रीजची खूप वाईट अवस्था होते. घरातलं सगळं सामान स्वच्छ असेल तर मनही प्रसन्न राहतं. पण मंडळी, पालेभाज्या या फ्रीजमध्ये जास्तीत जास्त ठेवायच्या नाहीत. नाहीतर फ्रीज आहे म्हणून जास्त पालेभाज्या त्यात ठेवून त्या खाल्ल्या तर आजारी पडण्याची शक्यता असते. मुळात फ्रीज हा पालेभाज्या ठेवण्यासाठी नसतोच, म्हणून पालेभाज्या जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस ठेवायच्या. माझ्या फ्रीजला घेऊन 3 वर्ष झाली, तरी बघा कसा चकाकतो. पालेभाज्या फ्रीजमध्ये आहे तशा राहतात, त्यामुळे त्यांची नैसर्गिक प्रक्रिया थांबते आणि म्हणून आपल्याला ओरिजिनल पालेभाज्यांचा आस्वाद घेता येत नाही. आईचा उपवास असल्यामुळे आई शेंगा बटाटे करत होत्या आणि हे आईला ताक करून देत होते. मी म्हटलं यांना, चला मला सोडून या. मामीच्या घरी साती आसरा आणण्याचा कार्यक्रम होता. सगळ्या बायका असल्यामुळे हे मला आणि ताईंना सोडायला आले होते आणि त्यात माझा वेंदळेपणा. मी नारळ विसरून आले होते. मग हे परत जाऊन थोडं चिडून नारळ घेऊन आले. पहिला देवीला आणलं, आरती करून हळदी कुंकू लावून आत घेतलं. आणि कार्यक्रम असला तर कुठेही असो, माझा सहभाग त्यात 100% असतो. माझं किंवा परक्याचं असं मी कधी मानत नाही. कार्यक्रम म्हणजे भेटीगाठी, बोलणं, हसणं, अगदी प्रसन्न वातावरण असतं. आमच्या ताई उकाडा असल्यामुळे सगळ्यांना सरबत करत होत्या. आम्ही दोघी असलो की डेकोरेशनची आणि सजावटीची जबाबदारी आमच्यावरच असते. देवीला आणायचं म्हणून बाहेरून आतपर्यंत अशी फुलांची आरास केली होती. बाकीचे नातेवाईक देवीला आणण्यासाठी गेले होते. तासा दीड तासाने देवीला वाजत गाजत आणि पायघड्या घालत आणलं. मंडळी, तुमच्याकडे अशी साती आसरा देवी आणण्याची पद्धत आहे का? असेल तर तुमच्याकडची पद्धत कशी आहे ते नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.